अर्चनाज रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत। तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा। दिवाळी विशेष आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी काटेदार चकली। कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट आणि परफेक्ट चकली कशी बनवायची तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। सुरुवात करूया। 2 वाट्या पोहे घेतले। हे पोहे ना आपण जे कांदा पोहे बनवतो ना ते पोहे आहे। आता मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि 1 वाटी ना पिठी डाळ्या घेतल्या। आपण जे चिवड्यात वापरतो ना त्या डाळ्या आहे तर त्या टाकायच्या आणि बारीक पीठ करून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीचं बारीक करून घ्यायचं। पीठ चाळून घेऊ। एखादी अर्धी डाळ वगैरे राहिली असेल ना तर ती निघून जाईल। जी पुरणाची चाळणी असते ना तिने चाळलं तरी चालेल किंवा आपली पिठाची चाळणी असते ना तिने चाळलं तरी चालतं। हे बघा जाडसर राहिले, हलक्या हाताने चाळायचं। ही जाडसर उरलंय ना तर मोठ्या भांड्यात बारीक नाही होणार लवकर, मग लहान भांड्यात टाकून परत दळून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं। पीठ चाळून झालं आता त्यात ना 2 वाट्या तांदळाचं पीठ टाकायचं। ज्या वाटीने आपण डाळ्या मोजून घेतल्या, पोहे मोजून घेतले ना त्याच वाटीने तांदळाचं पीठ सुद्धा मोजून घ्यायचं। 1 चमचा जिरा पावडर टाकायची, अर्धा चमचा ओवा टाकायचा, 1 चमचा तीळ टाकायची, गावरान तीळ आहे, 1 चमचा धना पावडर टाकायची, एकदम थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचाला सुद्धा कमी एवढी हळद टाकायची। 2 चमचे चकली मसाला टाकायचा। चकली मसाला जर नसेल ना तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल। चवीपुरतं मीठ टाकायचं। आपण जे साहित्य टाकलंय ना ते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं। हा चमचा प्रत्येकाच्या घरी असतो भाजीचा तर तेवढा भरून 1 चमचा तेल टाकायचं। मिसळून घ्यायचं। सुरुवातीला ना चमच्यानेच असं मिक्स करून घ्यायचं, लगेच हात घालू नका कारण तेल खूप गरम असतं आणि चटका बसू शकतो, तर त्यासाठी असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं। या वाटीच्या प्रमाणात डाळ्या, पोहे आणि तांदळाचं पीठ घेतलं तर या वाटीला ना 1 चमचाभर तेल व्यवस्थित होतं। आता तुमच्याकडे जर या वाटीपेक्षा जर जास्त मोठी वाटी असेल ना तर 1.5 चमचे तेल टाकायचं। आता टाकलेलं तेल व्यवस्थित गार झालं ना तर हातानेच असं मिक्स करून घ्यायचं आणि सर्व पिठाला तेल लागेल ना असं व्यवस्थित चोळून घ्यायचं। सगळ्यात महत्त्वाची टिप आहे चकलीच्या पिठामध्ये ना तेलाचं प्रमाण योग्य ठेवायचं। खूप कमी टाकायचं नाही किंवा खूप जास्त सुद्धा टाकायचं नाही। पिठामध्ये जर तेल कमी झालं ना चकली तुटते आणि जास्त जर झालं तर चकली तेल शोषून घेते, तर त्यासाठी ना योग्य प्रमाणातच तेल टाकायचं। आता तेल योग्य झालं ते कसं ओळखायचं माहिती का? पिठाचा असा मुटका झाला पाहिजे, म्हणजे पीठ सुटल्या गेलं नाही पाहिजे, की समजून जायचं आपण तेल एकदम योग्य टाकलंय। चकलीच्या पिठामध्ये ना हळद जास्त टाकायची नाही, हळदीचं प्रमाण वाढलं तर चकली नरम पडते आणि तेलकट होते। फक्त अर्धा चमचा किंवा अर्धा चमचाला कमी असली तरी चालून जातं, म्हणजे रंग छान येतो आणि चकली सुद्धा कुरकुरीत राहते। पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं आणि सर्व पिठाला तेल सुद्धा व्यवस्थित चोळून घेतलं। आता गरम पाणी टाकायचं थोडं थोडं आणि पिठाचा गोळा मळून घ्यायचा। थोडं थोडंच टाकायचं, जास्त टाकू नका आणि ना चमच्याने किंवा उन्हातलीने असं मिक्स करत राहायचं। लगेच हात घालू नका, गरम पाणी असतं तर चटका बसू शकतो। थोडं थोडं टाकायचं पाणी, एकदाच पाणी टाकू नका पिठामध्ये, नाही तर खूप पातळ होईल, मग आपल्याला अंदाज येत नाही। तर थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि पिठाचा गोळा मळून घ्यायचा। दिवाळीच्या सीझन मध्ये ना चकली मसाला असतो मार्केटमध्ये, पण इतर वेळी जर चकली खायची असेल ना तर मग लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल। पण लाल मिरची पावडर कोणती वापरायची माहिती का? आपण जी दररोजच्या कालवणात वापरतो ना ती वापरायची। हे बघा अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं। खूप घट्टही ठेवायचं नाही किंवा पातळ सुद्धा ठेवायचं नाही। पीठ जर पातळ जर झालं ना तर चकली तळल्यानंतर ती कडक होते आणि खूप जर घट्ट असलं ना पीठ तर चकलीचं पीठ आपण जेव्हा सोऱ्यात भरतो ना तर चकली काढताना ती तुटते। तर अशा वेळेस पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। सोऱ्याला ना आतमधून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपण जी चकलीसाठी जी आपण चाळणी वापरणार आहोत ना तिचा खरबडीत भाग बाहेरून करायचा। हे बघ पिठाचा लहानसा गोळा घ्यायचा, तो मळून घ्यायचा आणि सोऱ्यात घालून घ्यायचा। दाबायचं बरं का, अजिबात हवा ठेवायची नाही त्याच्यामध्ये, बस दाबून घ्यायचं आणि झाकण लावून घ्यायचं त्याचं। एकसारखा दाबत राहायचं चकलीचा सोऱ्या, म्हणजे व्यवस्थित चकल्या होते।
चकल्या ना अशा पद्धतीने करून घ्यायच्या आणि आता त्या तळायला घेऊ। तेल मध्यम आचेवर गरम करायचं। तेल खूप थंड किंवा खूप गरम सुद्धा करायचं नाही, मध्यम आच ठेवायची आणि तेल गरम करून घ्यायचं। आता चकल्या तळायला घेऊ। तळायच्या नाही, थोड्या थोड्या करून घ्यायच्या आणि तळायच्या। चकली टाकल्यानंतर खूप बुडबुड्या आल्या होत्या। आता त्या बुडबुड्या शांत झाल्या का चकल्या पलटून द्यायच्या आणि परत व्यवस्थित तळून घ्यायच्या। बुडबुड्या सुद्धा कमी झाल्या आणि चकल्या सुद्धा ब्राऊन रंगावर तळून घ्यायच्या। त्या काढून घेऊ। चकल्यांचं ना पूर्ण तेल निथरून घ्यायचं। जर हाताने जमलं नाही ना चकल्या तेलात सोडायला तर माशी उन्हातली घ्यायची, उन्हातली घेऊन चकल्या सोडायच्या तेलामध्ये, म्हणजे चटका सुद्धा बसत नाही। हे बघा, व्यवस्थित घ्यायच्या, व्यवस्थित तेलात सोडायच्या, अजिबात चटका बसत नाही। चकल्या तळायला ना तेलाचं तापमान हे मध्यम ठेवायचं, खूप थंडही ठेवायचं नाही किंवा खूप जास्त गरम सुद्धा ठेवायचं नाही। तेल जर जास्त गरम असलं ना तर चकली लवकर तळल्या जाते पण ती आतमधून कच्ची राहते, आणि थंड जर असलं ना तर चकल्या ना तेल शोषून घेतात, म्हणजे खूप तेलकट होतात। तर त्यासाठी गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि तेलाचं तापमान सुद्धा मध्यम ठेवायचं। उरलेल्या पिठाच्या सुद्धा अशा चकल्या करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या, जशा आपण पहिल्या केल्या ना तशा। दिवाळीच्या फराळामधील पटकन उचलला जाणारा आणि पटकन संपणारा पदार्थ म्हणजे चकली तयार झाली। या अगोदर सुद्धा मी दिवाळीच्या फराळाचे व्हिडिओ ना चॅनलला अपलोड केले आहे, तर तुम्ही नक्की बघून घ्या। आणि हा, दिवाळीच्या फराळामधील तुमचा आवडीचा फराळ नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये, तोपर्यंत नमस्कार।